सांगली काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, आम्ही एकसंघ आहोत. याबाबत कोणी बातम्या पेरल्या याचा आम्ही शोध घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली काँग्रेसमध्ये खासदार आणि आमदार असे दोन गट पडले असून त्यातून काही सदस्य हे फुटणार असल्याची चर्चा सकाळपासून रंगली होती. याबाबत विश्वजित कदम यांनी स्पष्टीकरण दिले. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता पद न देणं अत्यंत चुकीचं असल्याचं मत आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. विश्वजित कदम म्हणाले, अनेक महिन्यांपासून सातत्याने मागणी करत विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना पत्रांद्वारे विनंती करत आली असल्याचं त्यांनी सांगितले. लोकशाहीच्या दृष्टीने आणि सभागृहाच्या प्रभावी कामकाजासाठी विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. तरीही सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक हे पद देत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलाय. नाही, मी त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया देणार नाही. मला जरा खोलवर माहिती घ्यायची त्या विषयाची आणि मग मी त्याच्यावर निश्चितपणे बोलेन. नाही, अत्यंत चुकीचं आहे. गेले अनेक महिन्यांपासून सातत्याने महाविकास आघाडीचे पक्ष नेत्यांनी रितसर पत्र देऊन सुद्धा विनंती केली. विधानसभा अध्यक्षांना, विधान परिषद सभापतींना, माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठक चर्चा झाली होती किंवा विरोधी पक्ष नेते पद हे संविधानिक पद आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचं आहे. सभागृहाच्या कामकाजाला हे पद महत्त्वाचं आहे आणि हे पद महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दिलं पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक हे पद दिलं जात नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. लोकशाहीला गालबोट लावणारा प्रकार हा सत्ताधारी पक्ष करत आहे.